नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 2-3 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मीडियम आकाराचेच आहेत आणि याचे आता असे साल काढून घेणार आहोत। आणि ही रेसिपी काय आहे तुम्हाला लगेच कळणारच आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने बटाट्याचे सर्व साल काढून घेतलेले आहे आणि आता याचे आपण असे छोटेसे स्लाइस कट करून घेणार आहोत। आणि हे जास्त जाडही नाही ठेवायचे आणि जास्त पातळही नाही, मीडियम आकाराचे स्लाइस कट करून घ्यायचे। इथे सर्व स्लाइस कट करून झाले आहेत। आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया। आणि एका कढईमध्ये इथं तेल गरम करायला ठेवलंय। तर आता हे बटाट्याचे स्लाइस आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर असे हे बटाटे या तेलामध्ये तळून घ्यायचे आणि या पद्धतीने जर बटाट्याची भाजी तुम्ही केली तर ती भाजी खूप टेस्टी होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। मस्तच हे बटाटे फ्राय करून झालेले आहेत, जास्त वेळही लागत नाही, लगेच होतात। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कढईमध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि जेवढं आपल्याला भाजीला यूज करायचंय तेवढंच तेल या कढईमध्ये ठेवायचंय। आता यामध्ये जाईल मोहरी छान तडतडू द्यायची। मग जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे छान फुलले की मग यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं। हिंग घातल्याने आपल्या भाजीची चव डबल होते, म्हणून हिंग घालणं गरजेचं आहे। आता यामध्ये एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे इथं मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि आता हा कांदा आपल्याला एक लालसर रंगावर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। आपण या भाजी सोबत फुलके सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता कांदा थोडासा फ्राय झालाय, यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट। ही सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। आणि आता यामध्ये घालते 2 टेबलस्पून बेसन घातल्याने आपल्या भाजीला घट्टपणा छान येईल, कारण आपण यामध्ये जास्त मसाले पण यूज नाही करणार आहोत आणि कुठली पेस्टही नाही टाकणार आहोत किंवा शेंगदाण्याचं कूटही नाही यूज होणार, म्हणून 2 चमचे बेसन ॲड करायचंय। आणि इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय, तो मिक्सरमध्ये असा ओबडधोबडच वाटून घेतलाय, जास्त अशी पेस्ट केलेली नाही। आणि आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ, म्हणजे आपला टोमॅटो लवकर फ्राय होईल। आणि हे मिश्रण छान असं फ्राय करून घ्यायचं एक थोडंसं तेल सुटेपर्यंत। तर तुम्ही बघू शकताय मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे फ्राय केल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून दही घालायचंय। दही घातल्याने आपल्या भाजीची टेस्ट एकदम सुंदर छान अशी लागते, म्हणून दही घालायचंय। आणि आता हे फ्राय करून घेतलेले बटाटे यामध्ये घालून 1-2 मिनिटं परत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, अजिबात टाइम लागत नाही। तुम्ही कितीही गडबडीत ही भाजी करू शकता। आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय, गार पाणी घालायचं नाही शक्यतो। गरम पाणी घातल्याने एकतर आपल्या भाजीला तरी छान येते आणि टेस्ट सुद्धा खूप छान अशी लागते। आता यावरती जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्तच। आणि आता ही भाजी आपण एक 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया। भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण फुलके बनवून घेणार आहोत। इथं एक छोट्या लिंबाच्या आकाराचा उंडा घेतलाय मी आणि ती रोटी किंवा तो फुलका असा आपण लाटून घेऊयात।
फुलका लाटताना आपल्याला तेल लावायची गरज नाही। आणि एक पुरीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। आणि आता तवा गरम करायला ठेवलेलाच होता, त्यावरती हा फुलका मी भाजून घेते। एक साइडनं भाजला की आपण पलटवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हा फुलका पलटवायचा नाही, आपण डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहोत। तर दोन्ही साइडनं हलका भाजला गेलेला आहे। आता आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊयात। मस्त फुगलेला आहे, मस्त टुमटुमीत फुलके आपले झालेले आहेत। आणि अशा पद्धतीने मी सगळे फुलके सुद्धा बनवून घेते। आणि आता यावरती जाईल मस्त असं तूप सोडून घ्यायचंय, तुम्ही बटर सुद्धा लावू शकता। आणि आपल्या इथं मसाला बटाटा आणि टमटमीत फुगलेले फुलके तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।